इंग्रजी बोलायला शिकायचं आहे तो चलो लातूर. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे कर्म कर्तृत्ववाचक सर्वनामे याची व्याख्या. या वाक्यामध्ये कर्ता हा क्रिया करतो व कर्त्याचीच कधी कधी द्वितीय कधी कधी पजेसिव्ह प्रोनाउन घेऊन त्याला सेल्फ किंवा सेल्वज हा प्रत्यय लावला जातो. याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असे आपण म्हणतो. उदाहरणासाठी आपण समजून घेऊया. आय विल डू माय सेल्फ. आय काय रे इथे बोलणार आहे आणि त्याचे पदेशीव प्रोनाउन काय इथे माय आहे आणि त्याला फक्त इथे SELF सेल्फ हा इथे प्रत्यय लावलेला आहे. म्हणून याचा अर्थ मी स्वतः करेन असा याचा अर्थ होतो. दुसऱ्या वाक्यामध्ये वी म्हणजे आम्ही याचे पदेशीव प्रोनाउन आवर्स आहे आणि इथे याला आवर सेल्वज असा त्याचा अर्थ इथं आपण घेऊ शकतो, म्हणजे आम्ही स्वतः करू. यू विल डू युअर सेल्फ म्हणजे तू ते स्वतः करशील. यू विल डू युअर सेल्वज इथे अनेकवचनी आहे. ठीक आहे. सेल्फ आणि सेल्वज इथं प्रत्यय लावलेला आहे, परंतु इथं ग्रामर मध्ये एकवचनी यू असतं आणि अनेकवचनी यू असतं, त्यामुळे इथे युअर सेल्वज असा याचा अर्थ घेतलेला आहे. याचा अर्थ तुम्ही ते स्वतः करा. नंतर ही विल डू हिमसेल्फ तो ते स्वतः करेल. शी विल डू हर सेल्फ ती ते स्वतः करेल म्हणजे मुलगी. शी म्हणजे मुलगी असा याचा अर्थ इथे आपण घेतो. दे विल डू देमसेल्व्हज म्हणजे ते स्वतः करतील. पुन्हा एकदा माय सेल्फ, आवर सेल्व्हज, युअर सेल्फ, युअर सेल्व्हज, हिमसेल्फ, हर सेल्फ आणि देमसेल्व्हज यांना आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे कर्म कर्तृत्ववाचक सर्वनामे असे म्हणतो. तुम्ही याची इतर प्रकारची आणखीन वाक्ये इथे बनवू शकता आणि आपले इंग्लिश एकदम इथे फ्लुएंट बनवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत विशेषतः ग्रामीण भागातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा अशी आपणास माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.